जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा सुहास उर्फ पप्पू कांबळे हा विवाहित असतानाही त्यानं 2014मध्ये एका अल्पवयीन मुलीला दुचाकीवरून बेळगाव इथं नेऊन तिच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला. पीडित मुलीनं लग्नाला नकार दिल्यानंतर बेळगावमध्ये एका खोलीत तब्बल 8 दिवस कोंडून ठेवण्यात आलं होतं. या प्रकरणी पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुहास कांबळे याच्याविरोधात जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी तपास करून तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक पी ठाकूर यांनी कांबळे विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं होतं. आज या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायाधीश RV अदोने यांनी सुहास कांबळे याला 3 वर्ष सक्त मजुरी आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. सरकारी वकील ॲडव्होकेट अमिता कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. सुहास उर्फ पप्पू आनंदा कांबळे यानं 20/2/2014 रोजी एका अल्पवयीन मुलीला की जे एकाच भागात राहत असल्यामुळे एकमेकाला ओळखत होते, पीडित मुलगी ही बाहेर मैत्रिणीकडे जात असताना आरोपी येऊन तिला बळजबरीने बसवून गाडीवर बसवून कर्नाटक राज्यात पामलदिनी येथे घेऊन गेला आणि तिथे एका रूममध्ये तिला नेऊन कोंडून ठेवलं होतं. जवळजवळ 10 दिवस तिथे तिला कोंडून ठेवलं होतं. त्याच्यानंतर फिर्याद दाखल झाली होती 363 नुसार. त्यानुसार आरोपीचं टॉवर लोकेशन घेऊन आयोनी पी ठाकूर यांनी त्याचं टॉवर लोकेशन शोधून त्याला शोधून काढलं व तिथून मुलीला आरोपीला यांना घेऊन इथे कोल्हापूरमध्ये आणलं. त्याच्यानंतर चार्जशीटची फाईल झाली. त्यामध्ये सरकार पक्षातर्फे आम्ही एकूण 11 साक्षीदार तपासले. त्या सर्व साक्षीदारांची साक्ष ग्राह्य धरून मेहरबान अदोनी मॅडमनी आरोपीस 3 वर्ष सक्त मजुरी व 10,000 रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे तत्कालीन तपास अधिकारी पी ठाकूर, पैरवी अधिकारी विशाल तळेकर, स्वाती कंदले, जनार्दन खाडे यांनी या प्रकरणात पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली.